सवरेना पुढे सवरेना कृपा दान केले संती कृपा दान केले संती कृपा दान केले संती कल्पांती हे सरेना कल्पांती हे सरेना कल्पांती हे सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना मन विदातन विदात पुढे सवरेना पुढे सवरेना पुढे सवरेना पुढे सवरेना पुढे सवरेना पुढे सवरेना तुकामनी संत सेवा संत सेवा तुकामनी संत सेवा संत सेवा हे देवा उत्तम हे देवा हे देवा उत्तम हे देवा उत्तम हे देवा उत्तम हे देवा उत्तम मन विदातन सवरेना पुढे सवरेना पुढे सवरेना बार कुमारी बार कुमारी श्री हरिभक्तपरायण बंशीदादा गांजीकर पुढे म्हणतील आमचे नारायणराव पाटील तिथंच म्हणा काय म्हणा जागे वाजविणाराचा योग माहिती का नारायणराव का नाही परिचय आहे का नाही हा तेच म्हणलं जावं ह्या मग तेच म्हणलं बड़ा
दास मन वीरा साचे संता ठाई लाभ पाए उत्तम
मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना कृपादान केली संती कल्पांती ही सरेना मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा मुक्त मनविता त्यांचे दास पुढे आसुरेना श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत शांती ब्रह्म एकनाथ महाराज या दिव्य पुरुषाच्या मंदिराची उभारणी आणि नाथ महाराजांच्या नावानंच निर्माण केलेला हा आश्रम काय नाव दिले संत एकनाथ शांतीधाम श्री संत एकनाथ शांतीधाम म्हणजे नाथ महाराजांच्या नावानं आश्रमाची निर्मिती आणि नाथ महाराजांच्या मंदिराची या ठिकाणी केल्या जाणारी ही उभारणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरोखरच या संबंध कार्यक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. कारण श्री हरिभक्त परायण गणेश महाराज यांनी एक पवित्र विचार डोळ्यापुढे ठेवून संतांच्या नावानं आश्रम निर्मिती करावी आणि त्या माध्यमातून परिसरातल्या जनतेला सेवा करण्याचा सुयोग संधी लाभावी. सर्वांकडून सेवा करून घ्यायचं काम या आश्रमाच्या माध्यमातून होऊ शकतं. हा पवित्र उद्देश आणि याच उद्देशानं या ठिकाणी हा श्री संत एकनाथ शांतीधाम निर्माण केला. धीरे धीरे चांगली प्रगती आहे की नाही. एका वर्षाच्या जागा निवारा ह्या गोष्टी सोप्या नाही, पण प्रयत्नपूर्वक बोलू नका तिकडे बोलू नका या ठिकाणी केलेली ही त्यांची कामगिरी स्तुत्य धन्यवादाला पात्र आहे. माझा योग चांगला ही पुढची पिढी आमच्यावर प्रेम करत असल्यामुळं हा सेवेचा सुयोग आहे. आज आपल्या सप्ताहाची सुरुवात पहिलाच दिवस. आता जशी वेळ मिळेल तशी आहे की नाही. अगोदरच सूचना केली की बाबा वेळेच्या अडचणी आहेत. आता दुसरे 2 कीर्तन आहेत, एका ठिकाणी दुसऱ्याला पाठवावं लागतं. विनंती केली गाववाल्याला, काय करावं म्हणलं आता. आता 2 तर इथून पुढे जाऊन 2 होत नाहीत, म्हणून एकाची व्यवस्था करून एक तर करावंच लागणार आहे. आज
या फकीर पांढरला अलंकार चढवायचं काम गणेश महाराजांनी चांगला उद्देश डोळ्यापुढे ठेवून केले. काय जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरीयश. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्यारी आहे. आपल्या जन्मभूमीच्या अनुषंगाने आपल्या कार्याची निर्मिती व्हावी आणि पंचक्रोशीतल्या भाविकांना त्याचा लाभ मिळावा, हा खरा त्यामागचा पवित्र उद्देश. आणि याच उद्देशानं, या प्रयत्नानं गणेश महाराज चांगले विचार घेऊन एक पदार्पित झालेत. आता त्यांना या सर्व तरुण पिढीचं सहकार्य बी आहे. अशोक महाराज आहेत, एक सोडून 2 अशोक आहेत. अशोक महाराज थोरात आहेत, अशोक महाराज बोराडे. आता ही आमची सर्व तरुण मंडळी आहे की नाही, चाळक बंधू. आता ह्या एका वयाची सर्व सहयोग सहकार्यामध्ये राहून या कार्यामध्ये खारीच्या वाट्यानं कुणी सिंहाच्या भर टाकून कार्यान्वित करायचं काम चालू आहे. आणि खरं म्हणजे इथं आल्यावर मला बी समाधान वाटलं किंवा मागच्या वर्षीच्या मानानं एवढी मोठी प्रगती, एवढा मोठा निवारा ही काही कमी नाही. आणि वस्तुस्थितीनं या कार्याला चांगली प्रगती म्हणायला हरकत नाही. कारण अचानक जरी पाऊस पाणी वारं वादळ आलं तरी आपला कार्यक्रम पार पडू शकतो. असं व्यवस्थापन चांगल्यापैकी केलंय. आणि इथं आल्यानंतर महाराज आमची बनशीदादा, ते नारायणराव, ही आमची जुनी माणसं, इकडं आमचे दत्ता महाराज, ही सारी जुनी गँग भेटल्यावर बरं वाटलं आम्हाला बी. आता तुम्हाला तुमची भेटल्यावर जशी बरी वाटते तसं आम्हाला बी आमचं जुनं सारं आहे की नाही. सातेफळची बरीचशी जाणकार मंडळीत, डोकेकर हजर आहेत आमच्या आसुरबाजी आदी करून आहे की नाही. आणि आमचे दाजी विशेष आग्रह धरून या कार्यक्रमाला काही करा पण हा कार्यक्रम आमचा केला पाहिजे. या सर्व जुन्या मंडळीचं प्रेम ऐकणाऱ्या श्रोत्यात देखील सापसुरळी जाते ती काय नाही करेल. आता ही जुनीच आमची आवडीची भावनेतली माणसं आहेत आमची महादेवराव आदी करून. नाहीतर ह्या मंडळीच्या भेटीचा योग बी आमचा वर्ष नसायचा आहे की नाही. येणेकरी बी आमचा असा बेस्ट शोभला महाराज. कपड्यासारख्याच मिश्या बिनती बी असं एक सात बाज असं गडवून मडवून आणल्यासारखं झालंय का नाही. नाहीतर सरासरी हातगाव हातावर चढत नाही. पण सर्व अगदी बाहुनीतली मंडळी आवर्जून या विषयाला वेळ देऊन वस्तुस्थितीनं कार्यक्रमाला योग आपण सर्व शोभा वाढवित आहात. माझा बी योग चांगला आहे. खारीच्या वाट्यानं वाकपुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. वाजविणार बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत. आता त्यातले स्वतःच गणेश महाराज दर्दी असल्यामुळं मला वाटते की गणेश महाराजाच्या बाहुनेला खरं फळ आलं म्हणायला हरकत नाही. काय आता पकवाज या विषयात ज्यांनी भारतात पहिला नंबर मिळविला आहे असरत नाही. कुठं तुम्ही म्हणताल की जिल्ह्यात राज्यात, नाही. सबंध भारतामध्ये पकवाज या विषयात पहिलं आलेलं रत्न आहे. आज भारतामध्ये जेवढे कलाकार आहेत ते केवढ्या बी उंचीचा कलाकार असला तर त्या कलाकाराला
मनोजी सोळंके कोण हे सांगायची गरज नाही. सर्वांच्या माहितीतलं रत्न आहे. आणि आता योग आपला चांगला आहे की अशा छोट्याशा खेड्यात छोट्या कार्यक्रमाला आहे की नाही आपल्याला ते सापडावेत, योग घडून यावा, ही तुमच्या पवित्र अंतःकरणाने केलेल्या कार्याचं प्रमाणपत्र आहे. आता भारतात गाजलेलं नंबर 1चं रत्न आणि आपल्याला वाजवायला सापडावं सोपं आहे. होय दादा, कसं वाटायला तुम्हाला? सोपं आहे काही? मग ह्या साऱ्या गोष्टी घडून येण्यासाठी मान्य केलं पाहिजे की या गणेश महाराजांच्या कार्याची पवित्र आत्म्यातून सुरुवात आहे. हा उद्देश पवित्र आहे. त्याच अनुषंगाने चिंतनाचा ओघ राहावा. आणि म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दीर्घ्या पद्धतीचा संत प्रकरणातील अभंग, या अभंगाद्वारे तुकोबाराय संत सेवा केवढी मौलिक आहे याचं दिग्दर्शन करतात. कसे सेवा करावी असे फार नाहीत. ज्यांची आपण सेवा करावी असे मोजके दोघांची नावं घेतल्या जातात. एक देव अथवा देवमान्य संत. जीवानं देवाची अथवा देवमान्य संतांची सेवा करावी. हे दोघं कशी आहेत सेवा करण्यासाठी योग्य? शास्त्राने म्हटलंय सेवितुम योग्यम इति सेव्यम. सेवा करण्यासाठी जे योग्य आहेत असे हे सेव्य दोन आहेत, एक देव अथवा संत. म्हणून जीवानं देवाची अथवा संतांची सेवा करावी. या दोघाला सोडलं तर बाकीच्या सेवेच्या अडचणी एकच आहेत. केलेले सेवेची बिलं निघतील म्हणून खात्री नाही. काय बाकीच्या सेवेची बिलं निघण्याची खात्री देता येत नाही. हा या दोघांची सेवा किंचितही वाया जात नाही. केलेली सेवा 100% फलदायी होते. उशीरच झाला तर चक्रव्याढ व्याजासहित मिळणार, पण मिळणार. म्हणून देव अथवा देवमान्य संतांची सेवा 100% बिल काढून देणारी सेवा आहे. आणि गणेश महाराजांनी संत सेवेचं हे जे बाळकडवं स्वीकारलं ते उत्कृष्ट आहे महाराज. आता बघा सेवे किती म्हणलंय मी? 2. एक देव अथवा संत. पण या दोघातही देवाच्या सेवेपेक्षा एकाकन महत्व दिले संत सेवेला. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम, हेच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम, हेच देवा, हेच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेच देवा संत सेवा चकारात्मक हेची देवा उत्तम. संतांची सेवा हीच देवाला उत्तम आहे महाराज. कसे शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर देवाच्या सेवेनं अनिष्ट प्राप्त आणि संतांच्या सेवेनं इष्टानिष्ट डबल फळ प्राप्त. कर्म किती करा फळ 3च आहे. काय
कर्म कितीही करा पण फळ तीनच. अनिष्टमिष्ट मिश्रम च त्रिवेदम कर्म न फलम. इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट कर्माला फक्त 3 फळं येतात. देवाच्या सेवेनं अनिष्ट प्राप्त आणि संतांच्या सेवेनं इष्टासहित अनिष्ट प्राप्ती अशी डबल फळ प्राप्ती करून देणारी संत सेवा. आणि म्हणून देवाच्या सेवेपेक्षा 1 काकण महत्व कशाला दिलं मग? संत सेवेला. आणि कसं असते आपापल्या जागेवर ज्याचं त्याचं वजन कायम असते. काय हिंदी में कहावत है, अपने गली में तो कुत्ता भी शेर होता यार. काय आपल्या आपल्या गल्ली बोळात ज्याचं त्याचं वजन अहो कायम असतं. पण कसं आहे हाताला हात मिळवल्यावर कळत असते कोण किती कसा काय ते. काय कधी कळत आहे? हाताला हात मिळवल्यावर कळत असते. आता देवाच्या जागेवर देवन, संताच्या जागेवर संत, दोन्ही बी तुल्यबल आहेत. पण दोन्हीचा एकत्रित योग आल्यावर कळत आहे विठाला विठाला. गुरुजीला टाळ दिवाळा. हा हा वा. दोन्हीचा जर एकत्रित योग आला कोणाकोणाचा? देवाचा आणि संताचा. तुकोबराय सांग. करिता देवतार्च घरा आले संत जन. एखादा व्यक्ती देवपूजा करतोय आणि अचानक जर एखादा साधू महात्मा आला तर देव सारावे परते संत पुजावे आरते. संत पुजावे आरते. संत पुजावे आरते. देव सारावे परते संत पुजावे आरते. संत करिता देवदार जन घरा आले संत जन. सरळ सरळ देवपूजा बाजूला सारायची. काय अगोदर संतांचं आदर आतिथ्य करायचं मग देवपूजा करायची. देव सारावी परते आणि संत पूजावी आरते. कसे आता काही माणसं जन्म जातात दसकट छाप आहेत. कसली छाप? कसली? अहो दसकट छाप आहेत. दसकट छाप म्हणजे दसकट नावाची जी जात आहे कापताना तिरकस कापलेली असते. सर्वसाधारण स्लीपरला दात देत नाही ती जात. त्याला नालाचा जोडा वापरावा लागतो. काही माणसं समाजात अशी आहेत बाबा देवपूजा बाजूला सारून अगोदर संतांचं आदर आतिथ्य करावं असा इशारा आहे संतांचा. पण एखादा माणूस असा जर हट्टीखोर दसकट छापा असला तर काय करतो? अब्बासा म्हणाव त्यांना तिथं देवपूजा करतोय. निरोप मिळालाय कोणीतरी संत महात्मे आलेत. त्यांचा आदर आतिथ्य करण्याऐवजी त्यांना बसा म्हणाव तिथं देवपूजा करतोय. असं जर केलं तर संतांचा विक्रम देवपूजा तो अधर्म येते दगडात देवरी मंत्र पुष्प देवाशी देवपूजा तो अधर्म येते दगडात देवरी
अतिक्रम देव पूजा तो अधर्म येती दगड तैशीवरी मंत्र पुष्प देवाशिरी संतांचा अनादर करून तशीच जर धटिंगरासारखी देवपूजा करीत राहिला तर भगवान म्हणतात ती देवपूजा नसून अधर्म काय ती देवपूजा नसून अधर्म आणि त्या देवपूजेत तो जी मला मंत्रण फुलं वाहायला आहे ना भगवान म्हणतात ती मंत्रण फुलं वाहत नसून मंत्राच्या फुलाच्या रूपानं मला दगड घालायला येती दगड तैशीवरी मंत्र पुष्प देवाशिरी राग येतो देवा आणि तुका म्हणे निघे सेवा सेवा घेत नाही महाराज देवाला राग येतो संतांचा अनादर करून केलेली देवपूजा म्हणजे अधर्म आहे नाथ महाराजांनी तर कळसच केला नाथ महाराज म्हणतात अचानक साधू महात्मे आले निरोप मिळालाय आणि तसाच जर देवपूजा करीत असेल आणि बसा म्हणत असेल त्यांना तिथंच उठून साधूचा आदरातिथ्य करीत नसेल काय का त्या साधूची पूजा न करिता भगवान बोलतो त्या साधूची पूजा न करिता वादीवर हाण जोरात कमी अंगठ्या बसली वादी अंगठ्या बसली जवळ काटाला हाणावं लागते रे असं असं कथा हाणावं लागतो हा काटावर ते अंगठीत हा विढल त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मजौरी हनितलिया लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला भगवान म्हणतात उद्धवा त्या साधूची पूजा न करता जर माझी पूजा करीत असेल तर भगवान म्हणतात तेने मजौरी हनितलिया लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला म्हणून सरळ देवपूजा बाजूला सरायची ना अगोदर साधूचा आदरात म्हणजे देवाच्या सेवेपेक्षा एक काकण महत्व कशाला आहे संत सेवेला हा अहो नाव बी गणेश एखाद्यानं बापाचं दुकान मांडलं असतं गणेशाच्या बापाचं नाव शंकर म्हण गणपतीचा बाप कोण आहे अहो शंकर भगवान शिवजीचं निर्माण केलं असतं म्हणजे आय ते सारे उभे आडवे एकत्रित येतात हा आहे का नाही प्रकाश भाऊ रुद्राक्षाच्या माळा घालून फिरत होती बरेच दिवस आमची बोधली बुवा ती वारीमध्ये दोन्ही माळा घालून फिरायची ती कट्टर वारकरी भेटल्यावर म्हणली ही सोंग कशाला अरे कट्टर वारकरी तर कट्टर वारकरीच राहायचं म्हणजे आडवे बी काही गोळा करायचीत का नाही आडव्याकून काही काढायचं असलं तर तसल्या माळा घालायच्या कशाला असलं असतं वारकऱ्याचं कट्टर वारकऱ्याचं काम वेगळं राहतंय हां मी कशासाठी बोलायलोय अहो शंकराचं स्थान निर्माण करता आलं असतं एखादं विठ्ठलाचं मंदिर पण आहे संतांची सेवा गणेश महाराजांनी स्वीकारली म्हणून धन्यवाद आहेत विठ्ठल विठ्ठल अहो देवाच्या सेवेपेक्षा विशेष महत्व संत सेवेला आणि काय आहे बघा हो नारायणराव देवाच्या सेवेनं देव खुश काय देवाच्या सेवेनं
होय बनशी दादा काय देवाच्या सेवेनं देव खुश पण संताच्या सेवेनं संतही खुश आणि देवही खुश तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा अहो संतांची सेवा केली किती देवाला पावते म्हणजे संत सेवेनं संतही खुश आणि देवही खुश त्यामुळं वेगळी देवाची खुशामत करायची गरज नाही आता या बघा आता ही बनशीदादा सारखी अशी काही माणसं आहेत माणसं तोंडाला जड आहेत तोंडाला ही माणसं कशी दत्वा ही बनशीदादाचा स्वभाव तुम्हाला माहित नाही काय एखाद्या वेळेला आमचं पाटील कुठे बी काही बी पिकवू शकते हां पण बनशीदादाच कसं स्वभाव कसा आहे तोंडाला जड आहे महाराज कसो म्हणावं बाबा कसो बाबा उगा मग असल्या जड तोंडाच्या माणसाला चहाची तलब झाली कल्पना करा काय बरं आता तलपीला काही पर्याय असतो का तलपच व्हावी लागते मग चहा प्यायची तलब सुद्धा बनशीदादा सारख्याला झाली आणि ही गेले खेड्यात आता खेडगाव म्हणलं हॉटलाचा काही संबंध नाही काहीच नाही महाराज रोड बीडची गावं वेगळी पण आता खेड्यामध्ये समजा उदाहरणार्थ सातेफळ आहे हां आहेत का हटलं तिथं एक बी नसते खेड्यात कोण हटलं आपली आपली घरं सारी व्यवस्था हां आता कसं आहे तिथं जिथं इकल तिथं पिकल माणसं करतेत मानतेत आता खेड्यात कोण करायला काय मग ती खेड्यामध्ये हटलं नसते आणि समजा ही बनशीदादासारखं माणूस एखाद्या छोट्याशा खेड्यात गेलो हॉटेल नाही तलब झाली काय झाली तलब झाली आणि तोंड जड कुणाला कसं मानावं मग एक मंत्र पाठ करा बनशीदादा तुम्हाला एक मंत्र देतो मी कुठल्या बी खेड्यात गेलं तर काय मिळाला पाहिजे चहा नारायणराव हां आता तुम्ही चहा पितात का नाही बहुतेक पहिले नव्हते पित अजून बी नाहीत पित हां म्हणून मी ते त्यासाठी आमचं चहाचं गिराईक काढलंय का तुम्ही बी पित नाही पितो हां पितात म्हणून मला म्हणलं आपलं मी नारायणराव त्यासाठीच वगळले म्हणलं हे आपल्या कामाचं नाही निवळ दुधावरल्या माणसाला कसं जमतंय उगाच हां चहाच्या तलपीच्या माणसात चाललंय ही मग आता खेड्यात गेल्यावर बनशीदादासारखा तोंडात जड असलेला माणूस चहाची तर तलब झाली कुणाला म्हणावं पाजा म्हणून मग एक मंत्र पाठ करायचा सोपा मंत्र काय शेंबड मेकड डांबरी मेन कापड का लेकरू असाना कसलं बी लेकरू असू त्या लेकराच्या आईला ऐकाय जाईल एवढ्या आवाजात बोलायचं काय लेकरू देवच पोटाला आलाय काय गुणी बाळ आहे म्हणता कुणाचा असेल पण खरोखर देवच पोटाला आलाय लेकरूच बघितलं नाही असलं इतकं काळ इतकं जर चांगलं लेकरू आहे खरोखर देव अवतारलाय असं म्हणायचं येऊ का पाहुणं त्या लेकराची आई जाऊच देत नाही महाराज चहा पाजल्याशिवाय ते म्हणणार थांबा 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 2 मिनिटात चहा नाही अहो 2च मिनिटात चहा बाई चहा पाजते का नाही पाजित ही मंत्र चहा प्यायचा खेड्यातला काय
लेकराची स्तुती केली की आईची वेगळी खुशामत करायची काही गरज नाही. संतांची स्तुती केली रे केली की देवाची वेगळी खुशामत. देव मनानं खुश होतो, त्याला वेगळी पॉलिसी करायची काही गरज नाही. म्हणून संत सेवेनं संतही खुश देवही खुश. आणि मुळात देव स्वतः काय करतो? देव स्वतः काय करतो? मनमोनी सेवा करे मनमोनी सेवा करे मनमोनी सेवा करे संतांचे सुख संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. देव स्वतः त्यांची सेवा करतो. आणि देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा संत सेवा प्यारी आहे. भगवान स्वतः सांगतात. भगवान म्हणतात अर्जुना तेही प्राण परोते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान म्हणतात अर्जुना जे कोणी माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतील ते मला प्राणाही पेक्षा प्रिय आहेत. म्हणजे देवाला संत सेवेची आवड आहे, रुची आहे. आणि देव स्वतः संत सेवा करतो. आणि ती वरुपचारी नाही तर बऱ्याच वेळेला काय असतं वरुपचारीपणा जास्त. आईये पधारिये पाहिये खाईये. मग ती बघितलं ते सुज्ञ जाणकार माणसं. एक सुभाषित अतिलीनम धूर्त लक्षण. जास्त नम्रता दाखवित असेल तर शहाणी माणसं म्हणतात काय काय रे विढल विढाल. म्हणून वरुपचारीपणाचं नाही. संतांची सेवा देव औपचारिक पद्धतीनं करीत नाही. मग खाली दंडवत पुजोनिया निर्गुणाकार झाला गुणवले झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया. पूजा करून भगवान संतांना साष्टांग दंडवत घालतो. ज्यार्थी साष्टांग दंडवत देव घालतोय त्यार्थी औपचारिकता आहे का? नाही, मनातून देव पूजा करतो. म्हणजे देवाला संत सेवा प्यारी. देव स्वतः संत सेवा करतो. आणि चक्रात्मक शब्द हेची देवा उत्तम. देवाला संत सेवा ही जर उत्तम आहे तुकोबराय म्हणले मग आपण कशाला वेगळं दुकान मांडायचंय. हो वंशी दादा, हो नारायणराव, काय
आपण कशाला वेगळं दुकान मांडायचं? ए अशोकार काय रे? हे नो एक संता ठाई, 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 हे लाभ पाई उत्तम, हे लाभ पाई उत्तम उत्तम मानविता त्यांचे दास, मानविता त्यांचे दास, हे लाभ पाई उत्तम, हे लाभ पाई उत्तम मानविता त्यांचे दास, मानविता तुकोबराय म्हणतात अहो देवाला संत सेवा प्यारी, देव स्वतः संत सेवा करतो. आणि मग तुकोबराय म्हणले आपण कशाला वेगळं दुकान मांडायचं? आता देवाला संत सेवेत रुची आहे, देव स्वतः संत सेवा करतो, मग आपलं वेगळं कशाला मांडायचं? तुकोबराय म्हणले आमचं जे काय असेल ती संत, आमचं काय अहो जे काय असेल ती संत. आमचं घर दार परिवार संसार परमार्थ काय जे असेल ती काय संत. आमचं काय जे असेल ते संत. ज्ञानूच आहे का दुसरा कोणी? मला वाटलं एखाद्या वेळेला कसं आता वेगवेगळे छापखाने छापून दुसरंच मॉडेल आणलं काय. विठाला 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 विठाला. संत सेवा ही देवाच्या आवडीची रुची आहे आणि देव स्वतः सेवा करतोय. म्हणून तुकोबराय म्हणले आमचं जे काय असेल ते संत. आता एवढंच आहे, जे काय असेल ती म्हणजे दर्शक सर्वनामाद्वारे दाखवायचं काम केलं. कशाद्वारे? दर्शक सर्वनाम. आपल्या मराठी भाषेत शब्दाच्या जाती 8. शब्दाच्या जाती किती आहेत? 8. मराठीप्रमाणे सांग. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. शब्द प्रयोगावे केवळ प्रयोगावे उभय अन्वयावे आणि क्रियाविशेषणावे आहे की नाही. 4 जाती वेय जाती तर 4 अव्यय जाती आहेत. वेय म्हणजे बदल आणि अव्यय म्हणजे ज्याच्यात बदल होत नाही ते. त्रिषु लिंगेषु वचनेषु च यन्न वेति त्याव्ययम. तीनों लिंग एवं वचनों में जो कोई बदल न हो उसी का नाम अव्यय कहलाता. आता इथं बदल होणाऱ्या जातीपैकी नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. हो आपलं मराठीप्रमाणे इतकं काही अडचणतलं नाही ते आहे की नाही. आता इथं सर्वनाम या प्रक्रियेत पोट प्रकार केला, याचं नाव आहे दर्शक सर्वनाम. कसलं सर्वनाम सज्जनो? दर्शक. दर्शक शब्दाचा अर्थ दाखविणारा. दिक दिशाम दर्शयति येन सह दर्शक. काय? अंगुली निर्देश करती हुई दिशाओं का बोध करवाता हो या करवा रहा हो उसी का नाम दर्शक कहलाता है. आता इथं दर्शक सर्वनाम प्रक्रियेत पुन्हा शास्त्राने 2 प्रकार केले. समीपदर्शी दर्शक आणि दूरदर्शी दर्शक. आणि पुन्हा लिंगवाईज भेद केले. दूर असेल तर तो ती ते शाबास, आणि जवळ असेल तर हा ही हे. अब सबको पता चल गया. विडाला विडाला आलं ते आता कळायले म्हणजे होऊन गेलंय, पण ते येंडू गुंडू मध्ये जमा झालं. शाळेत झालेलं असते सर्व. आता समीपदर्शी हा ही हे आणि दूरदर्शी तो ती ते. लिंगवाईज समीपदर्शी दर्शक नपुंसकलिंगी सर्वनाम, तर दूरदर्शी दर्शक सर्वनामातील पुल्लिंगवाची तो सर्वनाम. हे
आणि तो या दोन दर्शक सर्वनामाद्वारे आपलं जे असेल ते तुकोबाराय म्हणले संत ह्या दोन्ही सर्वनामाद्वारे दाखवित म्हणून हे तो एक संता ठाई आमचं हे असो की आमचं तो असो. आता हे सर्वनाम समीपदर्शी दर्शक आहे नपुंसकलिंगी काय दाखवायचं काम केलं. हे सर्वनामानं काय दाखवलं तर हे सर्वनामानं सज्जनो परमार्थ दाखवला. काय दाखवलाय काय परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भावया जतन भावया जतन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन. आता वाक्य ऐका हे उपाय लाभाचे हे म्हणजे परमार्थ. हे शब्दानं काय दाखवलं परमार्थ हे उपाय लाभाचे. बरं ही एकटी तुकोबारायच म्हणाले तर असं नाही ज्ञानोबाराय कर चला ज्ञानोबाराने तर जाहीर सांगितलं काय हो बनशी दादा ज्ञानोबाराने जाहीर सांगितलं त्रिगुण आसार निर्गुण हे सार 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 हरि पाठ सार आणि निर्गुण हे सार. हे निर्गुण म्हणजे परमार्थ म्हणजे हे सर्वनामानं परमार्थ दाखवला. आणि तो अफलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार फलकट तो संसार सार भगवंत हे सार भगवंत हे म्हणजे परमार्थ. तो म्हणजे फलकट तो संसार. ही एकटे तुकोबाराय म्हणाले तर ज्ञानोबाराय करताला. ज्ञानोबाराने तर सुंदर दृष्टांत देऊन सिद्ध केले. मदनाचा दृष्टांत दिला. कशाचा हे नेण्या कशाचा कशाचा अरे मदनाचा म्हणा
शेतकरी इसका सोंग आहे. शेतकऱ्याला मदन कळावा का कळू नये. रास वेगळी मदन वेगळं. हा मदन म्हणजे काय बघू की ही किती इमानदारीनं शेतकरी. मदन कशाला म्हणते. मळून झालंय पण उधळायचं बाकी आहे. त्याचं नाव मदन आणि उधळून जे खाली राहतंय ती रास. कळले का नाही. न्या उघड आहे म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबरायन दृष्टांत दिलाय मदनाचा. बीज भूस एकवट उपनितारा हे घनवट. दृष्टांत आहे हा. उडे ते फलकट जाणू आले ते दूरदर्शी. हा झाला दृष्टांत. सिद्धांत आहे घ्यायच्या खालच्या ओवी. तैसी विचारिता निरसले ते प्रपंच ते दूरदर्शी ते सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. म्हणून दूरदर्शी तो संसार तो आणि समीपदर्शी हे नाम परमार्थ. म्हण हे म्हणजे परमार्थ तो म्हणजे संसार. मग आता संत संसाराच्या जवळ आहेत का परमार्थाच्या. उघडच आहे ना. हे सर्व नाम परमार्थासाठी. समीपदर्शी म्हणजे संत संसाराच्या जवळ का परमार्थाच्या. परमार्थाच्या. आणि संसार तो संसार म्हणजे संसारापासून संत दूर आहेत. ज्ञानोबा म्हणतात ते प्रपंच दूर म्हणजे संसारापासून संत दूर आहेत आणि परमार्थाच्या जवळ आहेत. मग आमचा हे नाम परमार्थ तो नाम संसार दोन्ही एक. काही संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. हे बघा तुकोबराय म्हणतात आमचा हे असो की तो असो. हे म्हणजे परमार्थ तो नाम संसार. आता मुद्दा छोटासा असा आहे. आमचा परमार्थ आणि संसार दोन्ही एक. होय मनसे दादा. कसं वाटायला जरा आता कष्ट. अहो हे म्हणजे परमार्थ आणि तो म्हणजे संसार. हे शब्दानं परमार्थ दाखविला आणि तो शब्दानं संसार दाखविला. हे तो एक. तुकोबराय म्हणतात आमचा परमार्थ आणि संसार एक. आता परमार्थ आणि संसार एक करणं चांगलं आहे का. बोला. दोन्ही एक करणं. तुकोबराय सांगतात भक्ती आणि व्यवसाव काला करी तो गाढव. काला करी तो गाढव. काला करी तो गाढव. भक्ती आणि व्यवसाव काला करीतो. काला करीतो. काला करीतो. भक्ती आणि व्यवसाव काला करी तो गाढव. परमार्थ आणि संसार एक करतोय गाढव म्हणतात महाराज. भिक्षा आणि व्यवसाव काला करी तो गाढव. कसं वाटायले का आता जरा कसं कीच वाटायले.
एसटीडी का कस्टडी आहे तो बाई परमार्थाने संसार एक करणं म्हणजे गाढवपणा आहे. तुकोबरायची भाषा आहे. मग आता विचार करा. आणि इथं तर महाराज म्हणतात हे तो एक एक करणं चांगले बर कराय बी गेला एक होतात का प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे प्यास एकही निधानी न घडे प्यास प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही तुकोबराय म्हणतात एकही निधानी न घडे त्याशी तोही पिवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा दोन्ही दोन्ही होत देवना संसार तुका दोहीकडे थोर तुका दोहीकडे थोर तुका दोहीकडे चोर देवना संसार तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे चोर तुका दोहीकडे चोर देवना संसार आणि तुका दोहीकडे चोर सोपं आहे का अवघड आहे दोन्ही कबीरदास महाराजांनी त्या चिमणीला उद्देशून सुंदर तिरच्या आपल्याला मारला. कबीरदास महाराज म्हणतात एक चिमणी तांदळाचा दाना घेऊन चालली. चिडिया चावल ले चली क्या बात है क्या कह रहे कबीरदास जी. चिड़िया चावल ले चली बीच में मिली दाल. अब जब वो नीचे उतर के दाल का दाना लेने लगी चोंच नाम की चीज एक होने के कारण वो एक दाना हमेशा गिरता रहा. तो भाई कबीरदास जी ने कहा यार अरे ओ चिड़िया चिड़िया दो दो ना बने एक ले और एक डाल बिठाना. अरे दो दो नहीं बनता यार. मग दोन्ही दोन्ही होत आहे का कसं वाटायले का कसं कीच वाटायले सोपय वही संसार भी करीन आणि परमार्थ भी करीन दोन्ही दोन्ही तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का दोहीकडे धक्का दोहीकडे धक्का दोहीकडे धक्का शेवटी तो नरकामाची पडे शेवटी तो नरकामाची पडे शेवटी तो नरकामाची पडे. कस्टडी कळाली का कस्टडी तुकोबराय म्हणतात संसार भी करीन आणि परमार्थ भी करीन दोन्ही दोन्ही एकत्रित दोन्ही एक करीन. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. कसं वाटायले का कसं कीच वाटायले कसं वाटायले दादा चांगलं वा सोप आहे बाई महाराज दोन्ही एक तुकोबराय म्हणतात हे तो एक बळा आमच्या दादाच्या माईकला आवाज दादा कळेल तुला
बनशी दादा. हा बनशी दादा तिकडे. संसार आणि परमार्थ हे तो एक. परमार्थ आणि संसार एक. आता दोन्ही एक करणं सोपं आहे का अवघड आहे? मग अवघड आहे महाराज. एवढं सोपं आहे काय परमार्थ? बरं परमार्थाचं संसाराचं 36 आहे का 63 आहे? 36. अहो कायम 36 आहे का सिजनेबल 36 आहे? अहो कायम 36 आहे. त्यांचं 63. हो पाटील बोला. बोल भीम पाटील बोला. होतंय का असलं? मग सोपं आहे वही. आणि तुकोबऱ्या म्हणतात हे तो एक. आता परमार्थ संसार एक. पण हे बघा कसं असतंय. स्थान महात्म्य म्हणा की एखाद्या मशिनरीची पॉवर म्हणा. पहिली गोष्ट तर परमार्थ संसार एक करणं बी बरोबर नाही. आणि केला तरी दोन्ही एक होतात का? अहो कल्पना करा. खालच्या कार्यकर्त्याला वरच्या नेत्यानं दम दिला. माझं बोलणं कळायलं का? खालच्या कार्यकर्त्याला दम दिला. कुणा? वरच्या नेत्यानं. उद्या माझ्याशी गाठ आहे. मग खालच्याचं जरी एकमेकाचं जमत नसलं पटत नसलं तर वरच्याच्या दबाव्यानं खालची एक होतात का होत नाही एवढंच बोला. सरपंच व्हावं लागतंय का नाही? हा असं. मग आता विचार करा. वरच्या नेत्याच्या दमानं खालची कार्यकर्ते जरी एक झाले तर शेपट ग बसतीत का? नाही. ती शेपट कानाजवळ येऊन वळवळ करतात. काय होय मिटलं होय काय? महागल्ले शेपट ग बसत नाही. ती हळूच येऊन म्हणणार होय मिटलं होय आपलं. मग ती कार्यकर्त्याला म्हणावं लागते अरे उगाच साहेबाच्या म्हणण्यामुळे एवढ्या वेळाला रे बघू रे बघू पुन्हा बघू रे. आता मला सांगा किती बी जरी एक केलं तर मनातला गड्डा निघायलाय का? गड्डा संसार आणि परमार्थ दोन्ही जरी एक केला तर परमार्थाचा स्वभाव काय आहे? उत्तम लाभ प्राप्त करून देणे हे उपाय लाभाची. परमार्थाचा जातीवंत धंदा आहे की चांगलंच मिळवून द्यायचं. वाईटाकडे कधी परमार्थ नेत नाही महाराज. आणि संसाराचा खानदानी धंदा आहे. कोणता? सुखाचा विचार नाही गोठे. विचार नाही गोठे. सुखाचा विचार नाही हो दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही गोठे. सुखाचा विचार नाही गोठे. दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही गोठे. सुखाचा विचार नाही गोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. महाराज ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीशीन त्याचा. बघा संसाराचा खरा जातीवंत स्वभाव आहे. कोणता? टवाळखोर. कसलाय संसार? टवाळखोर आहे महाराज. ज्ञानोबराची भाषा. ज्ञानोबरा म्हणतात हे झाडच यायचे शिनसाळ. ज्ञानेश्वरीतली भाषा. शिनसाळ म्हणजे टवाळखोर म्हणा. कसल्या बी माणसाची टवाळकी करते. काय काही माणसं अशी आहेत हो नारायणराव. काही माणसं अशी आहेत अर्धी कोर खाऊन राहतील पण बाणेदारपणा सोडित नाहीत. उपाशी राहतील पण वजन सोडित नाहीत. म्हणून बाणेदार वागणं, इज्जतदार वागणं, इमानदार वागणं अशी माणसं आहेत. टिंगल जमती का? तुमची टिंगल तुम्हाला जमते का? टिंगल असल्या बाणेदार माणसाला टिंगल जमते का? माणूस म्हणतो हो
काही बी खपवून मला टिंगल जमत नाही हा? असं बोलतंय का बोलत नाही माणूस महाराज. आणि हे असलं बिलिंदर आहे कोण संसार कसल्या बी बाणेदार माणसाची टिंगल करते महाराज. तेवी नाथिलिया संसार काय काय तेवी नाथिलिया संसार देवी नाथिलिया संसार उपाधी जाचतया विरा का उपाधी जात तया विरा आपण पैलो पेवारा विकोपी जा आपण आपण पै लोपेवारा आपण पे लोपेवारा विकोपी जा विकोपी जात मृत्यूलोकी सुखाची कहाणी. बघा कसल्या बी माणसाची टिंगल करते काय आणि साधी करीत नाही महाराज. केवढा बी बाणेदारण केवढा बी इज्जतदारण केवढा बी इमानदार माणूस असू द्या गार करून सोडतोय कोण संसार. अहो कैची महाराज टाचातून हवा काढली कशातून कैचा गुडघ्यातून मोसम कट केलाय हा कसाच मोसम धरी नाही हा. काय बाणेदारपणा करता गुडघेच काम करीना तर असं डुंगणार सरकते कसं कसं काढतंय का नाही हवा काढीत कोण संसार. अहो कैचा कमरातून बाक हाणलाय काय डेंग्या लावायची पाळी कसाच माणूस सरळ व्हायना गेलाय हा कस करावा. अहो काही तर महाराज डोक्यातूनच घालविली येडी बी नाही शहाणी बी नाही नुसती बघती तशी माणसाकडं गुदगुल्या बी करा. आता एवढी जर आंबट करून सोडलीत महाराज पुन्हा संसारानं मग आता हे साधं टवाळखोर गिराय काही वय आणि याला एक कितीही जरी ह्याला एक करायचं काम केलं तरी ह्याच्या मनातला गड्डा निघणार आहे का कोणाच्या प्रपंच संसाराच्या. पण महाराज तुकोबराय म्हणतात हे तो एक संप्रदायाचे कळस संत बोलायले हे आणि तो म्हणजे परमार्थन संसार एक. पण आता परमार्थन संसार एक हो एक मग आता हे दोन्ही एक होणं कठीण. जरी दोन्ही एक केले तरी ह्यांच्या मनातला गाडा निघणं कठीण. पण नीट आहे का कसं असतंय मशिनरीवर फायनल आहे. आता माणूस बघितला तर कलरनं ऑपरेटर काळा आहे कलरनं ऑपरेटर कसा आहे काळा आहे पण सर्व्हिस इतकी गोड द्यायला नंबर 1 सर्व्हिस आहे महाराज. त्याच्या कलरवर जाऊ नका काय भुलला शिवरली या रंगा सर्व्हिस इतकी सुंदर देत आहे ते ज्याला जसं पाहिजे तसं आवाज फरलाय तर ह्या असल्या हवेत सोपं नसतंय ते. म्हणजे शेवटी कशावर आहे मशिनरीवर आहे. आमची आवाज लय शहाणी नाहीत अहो 3 आणि 4 कीर्तन करून आवाज देण्यावर राहतील का तरी बी तो गडी इतका सुंदर आहे तो राईट माणसाला फॉलो करतोय धन्यवाद आहे त्याला. म्हणजे याचा अर्थ काय ही शेवटी कशावर आहे मशिनरीवर वाचते महाराज. आता एकच दृष्टांत देतो शिवेला पूर्ण विराम देतो. कशा लांबायचं हो नारायणराव उगाच हा भजन करा. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. नामदोराने दृष्टांत दिला एवढंच आहे. दृष्टांत जरा खाल्ल्या थरातला आहे काय नाम मने गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू निरंतर वर्ते तैसा नाम मने दूध एक सार साधू निरंतर नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. गाईचा दृष्टांत दिला कुणाला संतांना.
आता विचार करा, एखादा मिस्त्री, कोण गमडी काम करणारा मिस्त्री म्हणा, वळिंब्यात फिट बसतोय दगड, पण दगड हा गंधारीतला आहे आणि मंदिराच्या कामाला लावायचं, कसं करावं? अशोकने टाकायला हो हा काय म्हणले, काय गंधारीचा दगड वळिंब्यात ट्यूब लेवल आहे बिलकुल, पण दगड हा गंधारीतला. बारकी लेकरं घाण करून गेलेली मग ती दगड मंदिराला बसवावं का नाही? शहाणा मिस्त्री एकच म्हणतो, हार पाणी टाकून पण घे, वळिंब्यात बसतोय. लक्षात बसायलंय का नाही? तस दृष्टांत जरी खाल्ल्या थरातला संतासाठी दिला असला, फिट बसत असल्यावर खाल्ल्या थरातलं बी घेता येतंय, हे त्यातला मतितार्थ आहे. दृष्टांत गायीचा दिला. गाय नावाची मशनरी असली, गाय गावकराला जरी चरून आली, कुठं अश्रुबा पाटील, अरे नीट ऐकायलात का तुम्ही? बहांगे अश्रुबा नाही वाटते, भालचंदवर भागविलं वाटते. हां, आता विचार करा, गाय गावकराला जरी चरून आली आणि गायीनं खाऊ नये ती जरी घाण खाल्ली, बंशीदार नीट ऐकायलात का तुम्ही? हा नीट बघा, आता लक्ष द्या. गायीनं खाऊ नये ती घाण खाल्ली आणि मालकानं गायीच्या डोळ्यानं बघितली गाय घाण खाताना, मग त्या गायीच्या दुधाचा मालक चहा पेतो का पेत नाही? बोला. पेतो पाटील बर काही चिळस मानतो का? बर मला एक सांगा, त्या गायीनं जी घाण खाल्ली त्याचं काही ना काही थोडं दुधात उगा लई नाही, पण उगा कसं आला असेल का नसल? बोला, आला असेल का नाही? आम्ही लय मानित नाही, काही नाही, थोडंच धरा, पण आला असेल का नसल? फुलार कसर बाबा, आला असेल का नसेल? पण महाराज त्याची चिळस कुणी मानतंय का? गायीचे ते भक्ष्य खाय आमंगळ, तिचे दूध काय सेवू नये, तिचे दूध काय सेवू नये, तिचे दूध काय सेवू नये. गायीचे ते भक्ष्य खाय अमंगळ, तिचे दूध काय सेवू नये. तिचं दूध काही खाऊ नये का? बिलकुल. का? गाय नावाची मशनरीच असली पॉवरफुल आहे महाराज, की तसल्या गहनीचं फिल्टरीकरण करून दुधात रूपांतरित करायची फिल पॉवर गाय नावाच्या मशनरी. तसल्या गहनीचं दुधात रूपांतरित करायची पॉवर जशी गाय नावाच्या मशनरीत आहे, तशी संत नावाची मशनरीच असली आहे महाराज. संसारासारखा टाकाऊ जरी इकून टाकला संत नावाच्या मशनरीत, तर तिकून बाहेर निघताना लाभ पायी होता, लाभ पायी होता, लाभ पायी होता, लाभ पायी होता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, कामराज माऊली. कसं आहे, घाणीचं दुधात रूपांतरित करायची ताकद गाय नावाच्या मशनरीत. तसं संत नावाची मशनरी अशी पॉवरफुल आहे, संसारासारखा टाकाऊ जरी त्याच्यात टाकला तरी त्या संसाराचं फिल्टरीकरण करून करून पलकड बाहेर निघताना कसा निघायलाय? उत्तम लाभात रूपांतरित व्हायला. लाभ पायी उत्तम
संसार का पूरा मॉडिफिकेशन कर दिया जाएगा, जो है मतलब पूर्ण मॉडेलच बदली। धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा हे विचार, रूप कैसा झाला संसार, झाला संसार, पुण्य रूप कैसा झाला संसार, पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त। आता संसार पाप रूप आहे का पुण्य रूप आहे? संसार खरा पाप रूप आहे, लक्षात आलं का? पण संत नावाच्या मशनरीत टाकला की त्याचं फिल्टरीकरण करून उत्तम लाभात रूपांतर, पुण्यवान संसार, धन्य पुण्य रूप कैसा। नुसता पुण्य रूपच नाही, आखा संसार तसलं गबाळ। संसार म्हणजे गबाळ आहे नुसतं, पण तसलं बी गबाळ। महाराज अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या, विठ्ठल स्वरूप म्हणून या, विठ्ठल स्वरूप म्हणून या, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या। संसारासारख्या टाकावला भगवत स्वरूप बनवायची ताकद संत नावाच्या मशनरीत, म्हणून म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना। गणेश महाराजांनी बाहुनीतून शांतीधामाची म्हणजे नाथ महाराजांच्या नावाच्या आश्रमाची निर्मिती अगदी कसोटीबद्ध प्राणपणाला लावून नाथ महाराजांच्या मंदिराची उभारणी, आणि पुढच्या वर्षीपासून नाथ षष्टीच्या दुसऱ्या दिवशी सप्ताहाचा कालावधी जाईल। हा नाही मंदिर नाथ महाराजाचं, हा आणि सप्ताह दुसऱ्याच्या नावानं करणं बरोबर आहे का? हा मंदिर कोणाचं होणार? नाथ बाबा, नाथ महाराजांचं मंदिर आहे, तर नाथ महाराजांच्या समाधी उत्सवाला अनुसरूनच काय सप्ताहाचं स्वरूप राहील। पुढच्या वर्षीची आपल्या सप्ताहाची तिथी लक्षात आली का? नाथ षष्टीच्या दुसऱ्या दिवशी सप्त्याचा काल अशी पद्धत राहील। असं ठरलंय का नाही ठरलं? ठरलंय बरोबर। हा कमीच बोलायलो नाही नाही असं ठरलंय अगोदरच ठरलंय ना। चांगला उपक्रम आहे, तरुण तुर्क आणि सुंदर गुणवान आहे महाराज, आणि निर्मळ गुणवान आहे, कुजट नाही। हा त्यामुळं चांगल्या विचारानं प्रेरित होऊन चांगल्या कार्याची धुरा हाती घेतली। आपण बी सर्वांनी आपल्या परिसरातल्या सर्व लहान थोरांनी बाहुनीतून आपापल्या परीनं खारीच्या कोणी जमलं असं इथं वाट आला वर्ष, मला वाटते मागच्या वर्षीच ह्याचं खोदा काम केलं तो सप्त्याच्या अगोदर भूमिपूजन झालं, भूमिपूजन झालं, आणि मग आता 1 वर्ष गेले। आता खरं तर इथं इतका टाइम लागूच नाही। आता इथं काय कशाची गरज आहे? इथं माणसं आहेत म्हणून विचारतो, इथं काय गरजेचं आहे सध्या? सध्या काय नाही, सर्व झालं मटेरियल रूपात सांगा, मटेरियल रूपात किती? मंदिराचं काय मटेरियल अपेक्षित आहे आता? वीट, लोखंड, सिमेंट। हां किती देतात बाबा इट? पहिले इटापासून चालू करू। हां सरपंच कसं करायचं? एक आटम आपलंच उचलायचा, तुम्हाला जोडीला फुला एक घ्या आमचा। हे आपलं एक आटम 7 फळं उचला। किती? तुमचा भारी आटम सांगा आम्हाला। ह्याच्यातला मंदिराचा भारी आटम, मंदिराचं उर्वरित काम पूर्ण झालं पाहिजे। बोला
आता लोखंड काय स्लाब पडण्यापुरतच लागणार आहे. स्लाब तो पडला की झालं लोखंड. सिमेंट लागेल. सिमेंट जास्त लागते ना. आपलं सिमेंटचं उचलू एक काय फुलचंद बालचंद्रराव नाही सातेफळ या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्व सातेफळकरांच्या वतीनं एक आटम चॉईस करायचा बाबा. क्या बात आहे यार बोल की तुला काय बायको इथं नाही का? तुला का बायको दम देणारे घरी गेल्यावर मग हो म्हणला म्हण. पाटील तुम्ही ऐकलं नाही का इतकं जवळ असताना हो म्हणलाय. बरोबर हो म्हणलाय. हा सांगा. तसं आता काय सांगतायच नाही ना. मंदिर एंड होईपर्यंत सिमेंट जसं लागेल. एक काम करा, तुम्हाला नाही कळलं तरी त्याच्यातला जो बांधकाम करणारा मिस्त्री आहे 4-2 पोते इकडं का तिकडं त्याला क्लिअर अंदाज असतो महाराज. पार काळसापर्यंत तुम्हाला जेवढं सिमेंट लागतं एकटं सातेफळ देईल. हा बस कडकडाट हो एकटं सातेफळ सिमेंट. हा इटा कोण देत बाबा काय का नाही. बोला पुंडलिका वरदे आता लोखंडवी महत्वाचंच आहे महाराज. अश्रुबाजी कस करायचं का गावात विचारून सांगता? बरोबर. काय करा गावात जरा 4 चौघाला चर्चा करा बाबा आपल्या गावच्या वतीनं असं साळेगावकरांनी विटा स्वीकारल्यात, सातेफळनं सिमेंट स्वीकारलंय. हातगावचं कोणी आहे का इथं? इनेकरी सोडला तर एकटा इनेकरी तर आहे मला परिचित. पण एक आटम मी हातगावला आणि एक डोक्याला घ्यायला वापर. हा करणार महाराज सहकार्य आत्मविश्वासानं करणार. माणसं भावनावादी प्रश्नच नाही. खारीच्या वाट्यानं तुम्ही चांगलं काम करत आहात हे लक्षात असू द्या. त्यामुळं आणि येता जाता ह्यांना नमस्कार करायला जागा झाली ना. हा आणि माणसं गावातून बेटायमाला आल्यावर इथंच भेट होते. बेहसूर जागा होती तिला कसलं गोंड स्वरूप आणले. म्हणून गणेश महाराजांच्या कार्याला आपापल्या परीनं सहकार्य सर्वांनी केलंच पाहिजे. लक्षात आलं का? आता जसं जसं जमल तसं असं नाही की हे ते म्हणून. आता ही कसे थोडी शेजारची गाव आहे, थोडी ह्यांनी थोडं वाजवीपेक्षा थोडी हमी मारणं हे तर अगदी गरजेचीच बाब आहे. 2 महत्त्वाचे आटम होते. 1 नंबर म्हणजे सिमेंट, 2 नंबर वीट बी तेवढीच कठीण आहे महाराज. सोपं नाही. 8,000 रुपये भाव चालू. अहो शेवट कळस काढायचा विटाचा असं आहे की नाही. दोन्ही आटम शेवटपर्यंत चालणार आहेत. स्टील आणि थोडी वाळू म्हणा हे थोडं कमी जास्त लागणारच आहे. पण हे लागणारीच आटम आहेत नाही असं नाही. आणि त्या पलकल्या वड्याला वाळू असते का नसते आपल्या? हां वाळू राहील नाही ना. बरं बरं बरं. तर या बघा आपण आपापल्या परीनं तुम्ही बी गावात गेल्यावर चर्चा करा. आणि हातगावकर सर्व मंडळाला घेऊन एकदा चर्चा करा. बाबा गुरुजी असं म्हणलेत म्हणून. हां बस आता हे आपल्या एवढ्या जवळ उशा पायथ्याला एवढं चांगलं स्थान व्हायले. आणि एवढं चांगलं होत असताना आपण खारीच्या वाट्यानं कसं आहे बघा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेच आहे असं आहे ते. आपल्याला जेवढं घडतंय तेवढं या पद्धतीनं आपण इथं सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि वेळेअभावी आता खरं म्हणजे 15 मिनटं थोडं लेट झाले आणि अंतर जास्त आहे. त्यामुळं असेल अशी वेळी वाकडी वा पुष्पांजली शांतीब्रह्म एकनाथ महाराज एवं ज्ञानवरायच्या चरणी शिवा समर्पित वाणीला पूर्णविराम. चाल न होता हालचाल होईल. जय विठ्ठल गुरुजींना मी वाटा लावतो. सर्वांनी जागेवर बसायचंय. आरती झाल्याशिवाय आपण सर्वांनी कुणी हलायचं नाही. गुरुजींना गडबड आहे. गुरुजी चहा केलेला आहे घराला पाऊल लागले. परत नेक्स्ट टाइम चालते. गुरुजींना पुढे जायचंय. कुणी उठू नका. आरती होणार आहे. नारळानं आताची मनोज महाराज सोळंके
नारळ हां असू दे असू दे असू दे बरं चालते बरं हो आरती आरती म्हणे प्रेम सप्रेमारती गोविंद मधून असा रस्ता सोडा इकडे आरती चालू इकडे सोडा बाळा प्रौढानी मुग्धा वाळूती परमानंद नामा मने देश वाते देतून राही लोक असते धन्य धन्य ते लोचनानी करते आवला आरती ज्ञान राजा महादेव सब संत ज्ञान अवतार पांडुरंग नाग फिरिले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगत गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन वायुपताची ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्याची जय श्री साधू संत मनोविधीला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पायुदा कवे आरती तुकाराम राघवे सागरा पाषाण करिले दैस तुकोबासी आरती तुकाराम हाथ पिता तुलने से ब्रह्म पिता से आले मन निरामरी मस्तक ठुले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति पायुदा भगवान भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठा नवसे देवावरूतीर ओ वाळू आरती स्वामी एकनाथा स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भव चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवती टीका नारायण आत्मबोध आरती वाळू तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता ब्रह्मा विष्णु महेश छळावया येती दमनी न ढळे जाची निष्ठा होसी एकात्मता भक्ती कावडीने पाणी जा घरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ती भावे निरागंडिताचे पाय ओ वाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हर भव भय चिंता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन पोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा
एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज संसार दुःख नाम महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी थोर जगत जन्म जन्मी तुझा आवाज पंढरीचा वार करी वारी चुकवून दे संद संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुझा मागे हिचे दान पंढरीचा वार करी वारी चुकवून दे हरी माग नाही ते ग तुझ प्रति आहे या संतास निर्विहेची मज दे तुका मने आता उदार तू मजा संतास निरवी हेची मज दे आणि आज महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज लाडगुरुजी ज्ञानेश भक्त आचार्य भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था होळ आदरणीय गुरुजींची सेवा या ठिकाणी संपन्न झाली आहे। तरी श्री एकनाथ शांतीधामच्या वतीने व नाथ शांतीधाम भक्त परिवाराच्या वतीने गुरुजींचे कोटी कोटी आभार। आज नाथ षष्टीच्या सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे। बोलू नका, सूचना होस तर शांतता पाळजा, बोलू नका, इकडे लक्ष द्या। यानंतर उद्या रोज रामकथा होते, रामकथेला सर्वांनी भरपूर संख्येने उपस्थित राहत जा। कथेला सुद्धा सर्वांना विनंती। आणि उद्या मुख्य दिवस आहे नाथ षष्टीचा। उद्या नाथ षष्टीचं कीर्तन गुरु